तुंग हा किल्ला 1600 वर्षापूर्वी बांधला गेला होता। तो आदिलशाही राज्यवंशाने बांधला होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला। हा एक लहान किल्ला आहे आणि एकावेळी 200 पेक्षा जास्त सैन्य सामावून घेऊ शकत नव्हता, त्यामुळे तो बराच काळ स्वतःचे रक्षण करू शकला नसता। त्याचा आकार आणि रचना सूचित करते की त्याचे मुख्य कार्य पुणे शहराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रक्षण करणाऱ्या पावना व मुळशी खोऱ्यामधील मावळ प्रदेशाकडे पाहणारा टेहेलनी बुरुज म्हणून होता। हॅलो फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। खरं तर तब्बल 1 वर्षानंतर हा न्यू ब्लॉग मी आता तुमच्यासमोर आणणार आहे। आज आम्ही कठीणगड म्हणजेच तुंग या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर तुम्हाला असं वाटत असेल की आता गडावरती जायचं आहे तर ही ड्रेसिंग कशी काय। तर काल आम्ही रात्री एकविरा या ठिकाणी वस्तीला होतो। सकाळी उठलो, एकविरा आईचं मस्त दर्शन घेतलं। सध्या तरी वाजल्यात 4 वाजल्यात ॲक्युरेटली, आणि 4 वाजता आता हा गड आम्ही चढायला सुरुवात करू। फायनली आता चेंजिंग झाली आहे, कपडे वगैरे चेंज केले। हा बघा महेश दादा आणि मी, म्हणजे आम्ही दोघे आता हा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत। बट जाता वेळेला बघा मी ही दक्षता घेतली आहे। दाखव रे महेश दादा, 4 पाण्याच्या बॉटल आहेत, एक खरबूज आहे आणि काकडं आहेत, म्हणजे जेणेकरून आता वरती तर काही नसेल खायला, जर भूक वगैरे लागली तर त्याने आम्ही थोडीशी आमची भूक भागू शकतो। कंटिन्यू राहा अशाच ब्लॉगमध्ये। आमच्यासाठी सुद्धा हा अननोन किल्ला आहे। आम्हाला नागावचे सुमित देसले यांनी ॲडवाईस दिली की ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी जा। स्पेशली या वातावरणामध्ये जे किल्ल्याच्या वरचे सगळे जे अवशेष आहेत ते अवशेष एकदम क्लिअर पाहायला मिळतात। सो आता जातो आणि वरती बघतो नेमकं काय काय। चला या भेटूया। बेस विलेजपासून जेव्हा तुमची ट्रेकची सुरुवात होईल तेव्हा ह्या नकाशाद्वारे तुम्ही सगळं काय फिरू शकता। जस्ट ट्रेकला आता आम्ही सुरुवात केली आहे। तिथे थोडंसं काम चालू आहे, म्हणजेच ज्या या असतात ना पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्या बनवण्याचं काम चालू आहे। आधीची लोक दगडाचा घाणा असायचा, त्याच्यामध्ये चुना आणि शिसा मिक्स करून ते पायऱ्या बनवत असायच्या। पण ही आता टेक्नॉलॉजी निघाली आहे, ही मशीन आहे, त्या मशीन सगळं ते पेस्ट टाकतात आणि त्याच्यानंतर त्या पायऱ्या तिथे चिपकवतात। त्यामुळे तुम्हाला दाखवतो। ह्या विरगल आणि काहीशा देवड्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि तिथून खरं तर तुमच्या ट्रेकची सुरुवात होईल। सध्या प्रशासनाने एक गोष्ट खूप छान केली आहे, म्हणजेच प्रशासनाला आपल्या मानलं पाहिजे। याच्या काही वर्षापूर्वी ना, म्हणजे 5 ते 10 वर्षापूर्वी प्रशासनाची नजर या गडकिल्ल्यांवरती नव्हतीच। आता हा जो किल्ला आहे ना, हा लोणावळा भुशी डॅम आहे, तिथून भरपूर लांब आहे। तर एवढ्या आतमध्ये हा किल्ला असताना आता सध्या या किल्ल्याचं सुरुवातीचं काम एवढं सुंदर सुरू आहे ना की जरा बरं वाटतं ऐकून की राजांचा इतिहास। आपण किल्ले बघल्यानंतर म्हणत असतो की राजांचा इतिहास कसा होता, आणि आता त्या किल्ल्यांवरती इतिहास पाहण्यासाठी आपल्याला जास्त अडथळा येणार नाही। हा पहा किती चांगली वाट बनवायला आता सुरुवात केली। आधीसुद्धा महाराजांच्या काळामध्ये असाच पेज बनवायचे, तो चुना आणि तेव्हा शिसा यूज करत असत, परंतु आता सध्या खाली आपण बघितलं ना की चुना आणि रेती यांना मिश्रित करून या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आता लावायचं काम सुरू आहे। प्रवास सुरू केल्यानंतर काहीशा मिनिटांनंतर तुम्हाला ही स्वराज्य पायरी पाहायला मिळेल, जिचा रस्ता अगदी सुंदर आहे, जो आता बनवलेला आहे। आणि तसेच जर तुम्ही पुढे गेलात तर दगडांमध्ये कोरलेली अगदी सुंदर प्रतिकृती असणार ही मूर्ती। 2 ते 3 मिनिटं तुम्ही पुढे आलेत ना तरी तुम्हाला दम लागू शकतो, कारण ही चढाई बघा कशी आहे वरची। बघा ही अशी चढाई, अशी चढाई करून वरती जायचं आहे। आणि इथे सेफ्टी रेलिंगसुद्धा आहे, तिला पकडून सुद्धा तुम्ही वरती जाऊ शकता। ही रस्सी दिलेली आहे, रस्सीला पकडून पुढे जायचं आहे। रस्सीला पकडूनच या, कारण वाटते तेवढी सोपी नाही, भरपूर हार्ड आहे चढाई। खरं तर तुंग आणि या किल्ल्याला अजून एक नाव आहे, तो म्हणजेच कठीणगड। कठीणगड का ते तुम्ही या ठिकाणी या, मग तुम्हाला समजेल। कारण चढण्याची जी श्रेणी आहे ना ती थोडीशी कठीण आहे। म्हणजेच तुम्ही कलावंत 3 बघितलं, गोरखगड बघितलं, ज्या 2 किल्ल्यांवरती चढाई जशी कठीण आहे ना तशी या किल्ला कठीणच आहे। तर सध्या बघा महेश दादा फायनली या किल्ल्यावरचा हा पहिला पाण्याचा टाक
हा इथला पहिला पाण्याचा टाक आहे. हा समोर एक रस्ता गेला आहे. एक्झॅक्टली तिकडे काय आहे ते माहीत नाही. पाण्याचा टाक आपण बघून झालं आपलं. आता इकडे पुढे काय आहे ते बघतोय. एक पाण्याची लाईन तिकडे गेली आहे. म्हणजेच निष्कर्ष लावू शकतो की इथे अजून एक पाण्याचा टाक असू शकतो. बघूयात काय आहे पुढे. आपण जो टाक बघितला तो नॉर्मल होता, परंतु हा पाण्याचा टाक भरपूर मोठा आहे. हा पहा एक गुफा. ही पहा किती मोठी गुफा आहे. ही बघा हे किती पाण्याचा साठा राहत असेल याच्यामध्ये. आणि हा पाणी सध्या तरी ना खाली जो काम सुरू आहे ना तिथे पायऱ्या लावतात ना, त्या पायऱ्यांच्या साठी तो हा पाणी यूज केला जातो. म्हणजे खाली ही लाईनसुद्धा गेली आहे बघा, पाण्याची लाईन गेली आहे. म्हणजे इथनं पाणी खाली नेतात. भाऊ दमलाय थोडा. काय नाही. 4 खांबी टाक पाहून झाल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर तटबंदी होती आणि तटबंदीच्या वरती दिवसा चंद्र, जो आमच्या मनाला एक वेगळाच आनंद देत होता. आजूबाजूचा परिसर अगदी हिरवगार. पावना लेक आणि तिच्या आजूबाजूची झाडं अगदी हिरवीगार दिसत होती. फायनली या किल्ल्याचा महादरवाजा आता मला इथून दिसतोय. या बघूयात महादरवाजा कसा. मार्च सुरू आहे. मार्चमध्ये इथला वातावरण एवढा सुंदर आहे, म्हणजे खाली खूप सुंदर वाटतंय. तर पावसाळ्यामध्ये किती छान वाटत असेल. महादरवाजा पाहण्याची आस होती, ती आस आता संपली होती. कारण आमच्या डोळ्यासमोर होता सुंदर महादरवाजा. ज्या महादरवाज्यातून आम्ही आत गेलो आणि पुढचा प्रवास आम्ही सुरू केला. पैसे पडले होते. पैसे नाही रे, लक्ष्मी आहे ती. हा पाया पड. नाही नाही की आपल्याला ती लक्ष्मी असते. धन संपत्ती आपल्याला जास्त लाभेल. तसे पण आपल्याला भरपूर सारे पैसे आहेत आपल्याजवळ, अजून लाभेल धन संपत्ती. त्यात काय. ते द्वारातून बाहेर आलोत ना की इकडनं रस्ता आहे वरती जाण्यासाठी, परंतु तिथे टहलणी बुरुज आहे. आधी तो आपण बुरुज बघू. तुंग किल्ल्याला कठीणगड असेही म्हटलं जातं. मराठीत काठिंग या शब्दाचा अर्थ कठीण आहे. चढाई करताना या किल्ल्यावर पोचण्याचे कठीण आव्हान तुम्हाला अनुभवता येते. हा किल्ला शंकूच्या आकाराचा आहे. तुंग या किल्ल्यावरून तुम्हाला 2 गड स्पष्ट पाहायला मिळतील, लोहगड आणि विसापूर. या किल्ल्याला निसर्गाने दिलेली एक नैसर्गिक संपत्ती लाभलेली आहे. या गडावर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर आजूबाजूला तुम्हाला केळीची झाडं ही भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. काय माहिती थकवा वाटतो का? नाही, एकदम मस्त वाटतो. मस्त वाटतं. सुरुवातीला फक्त वाटलं थकवा आम्हाला, पण जसा महादरवाजा दिसला तसा थकवा उडून गेला. आता अगदी डेस्टिनेशन आमच्या डोळ्यासमोर आहे, पण थोडासा निसर्गाचा इथे आनंद घेतो. इथून एंट्री आहे ना आता. ही बघा, म्हणजे या दरवाजाची डिझाईन अशी केलेली आहे ना की इथून जेव्हा आपण खालतून वरती येतो ना तेव्हा आपल्याला वाटेल की दरवाजा इकडे, पण ॲक्युरेटली दरवाजा इकडे. शत्रूंची थोडीशी गफलत व्हावी त्याच्यामुळे ही डिझाईन बनवलेली आहे. आणि इथे पहा, याला हनुमान दरवाजा का म्हणतात. इथे हनुमंताची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. हा दरवाजा हनुमान दरवाजा आहे. चला जाऊया पुढे, बघूयात काय आहे. आजूबाजूला राजवाड्यांचे भरपूर अवशेष आहेत. हे बघा, राजवाड्यांचे अवशेष. आणि कदाचित तो एक टोक आहे. आपण भरपूर किल्ल्यांवरती टकमक टोक बघितला असेल. रायगडवरती सुद्धा टकमक टोक आहे. हा टकमक टोक नाही आहे, म्हणजे मला माहीत नाही ॲक्युरेटली काय, परंतु हा टोक आहे जो प्रत्येक किल्ल्यावरती टोक असतो. जसा इथनं आपण लोहगड बघितला, लोहगडावरती विंचूकड आहे, तिथेही टोक आहे. तशा पद्धतीने हा टोक आहे. पावना आणि मुळशी खोऱ्यांमधील मावळ प्रदेशाकडे पाहणारा एक टेहलनी बुरुज म्हणून या गडाची ख्याती होती. हनुमान दरवाजा पुढे चढून आल्यानंतर पुढे एक सुंदर तलाव आणि त्याच्याच बाजूला उजव्या सोंडीचा गणपती याचं सुंदर मंदिर आहे. साऱ्या गड किल्ल्यांवरती तुम्ही शक्तीच्या देवता अर्थातच देव्यांच्या मूर्त्या आणि त्यांची मंदिरं भरपूर बघितली असतील.
परंतु या किल्ल्यावरती बुद्धीचे दैवत गणपती बाप्पा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि त्याची सुंदर मूर्ती आहे. असं म्हटलं जातं की ही जी मूर्ती आहे ही या किल्ल्यावरती कुठेतरी स्थिर होती, परंतु ही मूर्ती जेव्हा आढळली तेव्हा इथे एक सुंदर मंदिर बांधून तिला इथे स्थापित केलेली. सध्या हा कचेरीचा जोता आहे. हा जो आहे ना हा कचेरीचा जोता आहे. इथे पहा माहिती लिहिलेली आहे. ॲक्च्युली विचार पडला असेल की आता कचेरीचे जोते म्हणजे काय. तर आपण कोर्टमध्ये जी कचेरी बोलतो बघा, म्हणजे कचेरी असते आणि तिथे उभे राहून मग तिथला कामकाज ते जज बघत असतात, तिथून सगळे ऑर्डर देत असतात. मग तेव्हाच्या काळामध्ये इथला प्रमुख इथे उभे राहून जे आपले मावळे आहेत त्यांना काहीशी ऑर्डर देत असतील. त्याच्यामुळे हा भाग आहे, हा जोता जो आहे ना इथे पायरी आहे, हिला कचेरीचे जोते असे म्हणतात. सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये जर तुम्ही याल ना तर तुमचं मन प्रसन्न होईल. परंतु विशेषतः पावसाळ्यामध्ये काय होतं की पावसाळ्यामध्ये सर्व हिरवगार असलं ना तर ज्या जुन्या गोष्टी आहेत म्हणजे जे जुने अवशेष आहेत ना ते आपल्याला क्लिअर पाहायला मिळत नाही. आणि जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये याल ना तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर आणि ज्या काल्पनिक गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला क्लिअरली पाहायला मिळतात. नुकताच महेश भाऊला एक प्रश्न पडला आणि त्याने मला पण त्या प्रश्नामध्ये टाकलं. प्रश्न काय, रतनगडावर बघा, रतनगडावरती भरपूर वर्षानंतर कारवीची फुलं येतात. कारवीच्या फुलांसाठी रतनगड हा प्रसिद्ध आहे. परंतु आपण असं म्हणू शकतो की हा जो गड आहे ना हा केळीच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. विचार पडतो म्हणजे की एवढ्या उंचावरती गडावरती केळीची झाडं ती पण एवढ्या मोठ्या प्रमाणात. तेव्हा तुम्हाला दाखवतो, हे केळीचा फूल आहे तो पूर्ण उगवला आहे, त्याला केळीसुद्धा आहेत. तेव्हा दाखवतो तुम्हाला, हे बघा. आणि भरपूर सारे आहेत, भरपूर. म्हणजे आम्हाला आश्चर्य पडलं आहे की एवढी केळीची झाडं कशी. काय असतो निसर्ग, जे जिथे उगतं त्याच्यासाठी ते प्रसिद्ध करून जातं. कोथलीगडाच्या मागून जसा डोंगराच्या मागून रस्ता आहे ना तसा एक रस्ता तर आहे. पुढे काय आहे ते आय डोंट नो, पुढे काय माहीत नाही. पण आम्ही चाललो आहे बघा. रस्ता थोडासा अवघड आहे पण तो रिक्स उचलून आम्ही चाललो आहे. बघा आता काय होतं आहे. हे बघा, तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये समजणार नाही पण अवघड आहे रस्ता. पण आम्हाला बघतो आम्ही पुढे जाऊन नक्की काय. रस्ता कठीण आहे म्हणून सोडून दिलं असतं तर आम्हाला हे सुंदर दृश्य पाहायलाच मिळालं नसतं. रिक्स उचलून आलो पण शपथ मन प्रसन्न झाला, मन प्रसन्न. हे बघून, हे बघा, 25-30 सेकंद. आता लास्ट पॅच राहिला आहे वरती जाण्यासाठी. इथून वरती जायचं लास्ट पॅच. थोडासा आहे कठीण पण टॉपपर्यंत पोहोचायचंच आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला भरपूर सारी ठिकाणं आहेत. तिकोना किल्ला, कोरीगड, लोहगड, विसापूर, राजमाची किल्ला, बेडसे लेणी, भाजा लेणी, कारळा लेणी आणि कोंढाणा लेणी. खूप शांतता आहे किल्ल्यावर. खरं तर संपूर्ण किल्ल्यावरती आम्ही फक्त दोघेच जण आहोत. खाली कर्मचारी फक्त ते काम करतात. अजून भरपूर लोकांना हा किल्ला माहीत नसेल. किल्ल्यालाही भेट देण्यासाठी या एक शांतता काय असते ना ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जरूर या किल्ल्याचं नाव हा अवघड गड आहे, कठीण गड आहे, परंतु या कठीण गडावरती शांतता खूप आहे, खूप म्हणजे खूपच. गवताळ उतरावरून चढून गेल्यानंतर शिखरावरती असलेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो. गिरिनंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदनते गिरिवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुनते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे. जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते. तुंगाई मातेचं मंदिर आणि इथे ना इथे एक टाक आहे. ही टाक अशी दिसते पर इथून अशी क्रॉस खाली गेली आहे. या टाकेची विशेषता ही आहे की जे वरचे सैनिक असतील ना त्या वरच्या सैनिकांना खाली पाणी आणायला न लागावं त्यासाठी पाणी खालून भरून आणायचं आणि या टाकीमध्ये स्टोअर केलं जायचं. एकूण 6:15 झालेले आहेत. सोबत आम्ही हा खरबूज आणलेला. आता तो खरबूज कापतो, खातो आणि
खाली उतरतो. देवीचं दर्शन झालं, पूर्ण किल्ला फिरून सुद्धा झाला. आता 6:15 वाजल्यात. सो हे खायला 5 मिनिटं लागतील. मग अंधार आस्ते आस्ते आता होत चालला आहे आणि थंड हवाही सुटू लागली आहे. सो आता मी जास्त इथे वेळ थांबणार नाही, कारण आम्हाला खाली उतरायला पण थोडासा वेळ लागेल. त्याच्यामुळे आम्हाला अंधाराच्या अगोदर खाली उतरायचं आहे. खूप काही गोष्टी आहेत या किल्ल्यावरती पाहण्यासाठी. तुम्ही या, हा किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही या. एक तुम्हाला शांतताही पाहायला मिळेल आणि निसर्गाची अनुभूतीही तुम्हाला नक्कीच इथनं होईल. आता आमचा किल्ला फिरून झाला, आम्हाला खूप आनंद वाटला. तर ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही हा किल्ला फिरण्यासाठी या. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच समाप्त करतो. हा जर ब्लॉग आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून तुम्हीही या किल्ल्याला भेट देण्यासाठी नक्की या. धन्यवाद. बाय बाय.